असा कसा देव वेडा झाला पहा कशी नवला शिव अवतारी तुझी पार्वती आणि तीच ती बानुबाई येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट देवाधिपती कशी हरली त्याची मती मनात इच्छा होते कधी होईनार रंगीन तर खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन देवाधिपती कशी हरली त्याची मती मनात इच्छा होते कधी होईनार रंगीन तर खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन जाऊन चंदनपुराला राहतोय बानूच्या घराला भुरळ पडली वेडा झाला देव बोलून कसा गेला होता त्याचा पण आला पूर्ण तो करुण तिला घालून पैंजण म्हणे तुला मी सांभाळीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन बानूला ठेवूनी मनात जागुनी या दिन रात रावण साऱ्या धनगरात खातोय ताकामध्ये भास ध्यास होत मनी दिला वचनात गुंतुनी म्हणे होतो मी तुझा धनी जनांतरी चिकून त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन जोडा शंभू पार्वतीचा देव पूर्व पुण्याईचा जोडा शंभू पार्वतीचा देव पूर्व पुण्याईचा योग जीवाची शिवाचा देव खंडोबा नावाचा तोच आदिनाथ त्यानं धावली जगिरीत
तीच आली कलियुगात सांगे साऱ्याला चंदन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन देवाधिपती कशी हरली त्याची मती शिवानात इच्छा होती कधी होईन अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन